खर्चात खूप कमी याच्यात आणि चांगलं मेंटेनन्स होऊ शकते. हो. फक्त एक दोन तास जरी आपण गाईला दिला तर खूप आहे. सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास जरी दिला ना हा. तरी त्यांना भरपूर आहे. खूप काही जास्त लागत नाही आणि खूप काही त्यांचं मेंटेनन्स नाही आहे. झिरो मेंटेनन्स आहे. हा. आपण नमस्कार, मी स्वप्नील. स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार MH29 या यूट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून आपण देशी गोवंशाच्या गाईचा एक गोठा शोधत होतो. फायनली तो गोठा आपल्याला आर्णी या ठिकाणी सापडला. तर प्रवीणजी छल्लानी सर यांच्याकडे जवळपास 75 देशी गोवंशाच्या गायी आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने गीर, कांक्रेज, थारपारकर, साहिवाल, गवळाऊ आणि गावरान इत्यादी प्रकारच्या जातीच्या गायी आहेत. तर सरांच्या गोठ्यावर येण्याचा योग असा आला की आपले जे मार्गदर्शक आहेत दाभाडकर सर आणि दाभाडकर मॅडम यांनी सरांचा कॉन्टॅक्ट मला दिला. दाभाडकर मॅडमबद्दल सांगायचं म्हटलं तर मॅडमचं स्वतःचं एक चॅनल आहे, डिजिटल स्वाध्याय नावाचं चॅनल आहे आणि त्यांचे आजच्या तारखेवर जवळपास 17 लाखच्या वर सबस्क्रायबर आहेत. आणि आपल्या चॅनलसाठी आतापर्यंत सुरुवातीपासून सर्व मदत दाभाडकर मॅडम यांनीच केलेली आहे. आणि आज जे आपली छल्लानी सरांसोबत भेट झाली, ही भेटी मॅडमच्या माध्यमातूनच झालेली आहे. काल छल्लानी सरांना कॉल केला मॅडमनी आणि ही भेट घडून आणली. तर आपण आज प्रत्यक्ष छल्लानी सरांच्या तोंडूनच त्यांच्या या फार्मबद्दल ऐकू. तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि सरांचा फार्म कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आर्णी या ठिकाणी. प्रवीण छल्लानी सर यांचा हा देशी गाईचा फार्म आहे आणि यांच्याकडे जवळपास 75 गाई आहेत. तर सर मग आपल्याला हा म्हणजे जो काही आपला गोपालनचा व्यवसाय आहे हे आपण कधीपासून करता सर? मी हा जवळपास 20 वर्षापासून करतोय. 20 वर्षापासून करता. आणि याच्या 1-2 गाईपासून जसं सुरुवात केली, आवड होती हां हां त्या पद्धतीनं, तर मग ते वाढत आता 75 पर्यंत गेलो आपण. हां. आणि आता म्हणजे तुमचा हा एकदम शहरात प्रॉपर मधोमध तुमचा हा म्हणजे हे आहे फार्म आहे. तर या गाईसाठी मग तुम्ही असा चारा वगैरे कसं काय करता सर? काही चारा आमच्या शेतामध्ये निघतो आणि काही विकत घेतो आम्ही. चारा विकत घेता आणि काही आपला शेतामधला असतो नाही का? आणि आता याच्यापासून तुमच्याकडे म्हणजे आता काही उत्पादन बी घेतं का गाईपासून? गाईपासून उत्पादन म्हणजे आम्ही गाईपासून जसं दूध वगैरे जे आहे हां ते लहान मुलांकरता एकदम चांगलं देशी गाईचं A2 क्वालिटीचं दूध निघते. हां. देशी गाईचं दूध म्हणजे हे प्युअर सोनं असल्यासारखं आहे, हो सर. अमृतासारखं आहे. हां. आईच्या दुधानंतर गाईचंच दूध आहे. हो. त्यामुळं बाकी जर्सी वगैरे गाईपेक्षा हे दूध एकदम पौष्टिक आणि चांगलं असतं. बरं सर, मग या 75 जी गाई आहे आपल्याकडं, हा. तर याच्यामध्ये काही जर्सी वगैरे काही कोणतीच नाही आहे? नाही, जर्सी गाय आपल्याकडे एक पण नाही आहे. हां. पूर्ण देशी गाई आहेत. कोणत्या ब्रीडची गाई आहे सर? आपल्याकडं गावरान, गवळाऊ आहे, हां हां गीर आहे, हां हां साहिवाल आहे, मराठी आहे, हां. कांक्रेज आहे. म्हणजे जवळपास 6-7 ब्रीड आपल्याकडे आता 7 ब्रीड आपल्याकडे अवेलेबल आहे नाही का? हो, हो. आणि मग हा मोठा गीर जातीचा नंदी आहे नाही का? हा गीर जातीचा एक नंदी आहे आपल्याकडं. किती वर्षाचा आहे सर? हा साधारण 5 वर्षाचा नंदी आहे. 5 वर्षाचा नंदी आहे नाही का? आता सध्या गाई याच्यापासूनच भरवणं चालू आहे. हा, गाई याच्यापासूनच भरवणं सुरू आहे. हां हां. आणि याच्या कारवडी झाल्या का आपल्याकडे आतापर्यंत? हा, याच्या कालोडी ह्या सगळ्या याच्याच कालोडी आहेत. हा का? हा. म्हणजे एखादी जनली का याच्यापैकी? हो, यातली जनलेल्या गाई पुढे आहेत. बाहेर आहेत का? हो, बाहेर आहेत. बरं बरं. काय दूध वगैरे काय येते त्यांचं? त्यांचं दूध ॲव्हरेजली 4-5 लिटर एका टाइमला देतात. दोन्ही टाइम म्हणून 7-8 लिटर. 7-8 लिटर नाही का? हा, हा. आणि आता आपल्याकडे जे मोठ्या गाई आहेत हा. म्हणजे गीर काँग्रेस गाई पाहिल्या बाहेर आपण हा. पाहू व्हिडिओमध्ये समोर. हो, हो, हो. तर त्या गाई मग दुधाला कशा आहेत? दुधाला चांगले आहेत. प्रत्येक गाय दूध देते. ही आपलं जे आपल्या ह्याच्यातली हे आहे मानसिकता हां की बाबा गाय दूध देत नाही गावरानी. हो. आपण तिला त्या पद्धतीनं पाहत नाही. हा. आपल्याला बाहेरचं चांगलं दिसते पण आपल्या इच्छा याची आपल्याला किंमत नाही. आपल्या इच्छे नेऊन ब्राझीलवाले, बाकी जपानवाले, अमेरिकेवाले त्यांना हे करतात, पण आपण आपल्या गाईकडे लक्ष देत नाही. हो. हिला जर आपण थोडंफार लक्ष दिला, काही खूप जास्त खर्च लागत नाही किंवा खूप जास्त काही तिला मेंटेनन्स नाही, याचं हां. 0 मेंटेनन्स आहे.
आणि त्यांचं खूप चांगलं हे आहे. आपण जीव लावला तर ते आपल्याला जीव लावतात. हो ना, हो ना. आणि मग त्यांचं सगळ्यात महत्वाचं हे आहे. बाकी असं समजा याच्यावर काही आजार वगैरे? नाही, आजार वगैरे काही देत नाही. हा, आजार वेळोवेळी थोडंफार लक्ष ठेवलं आपण, हा जंताचं महिन्या 2 महिन्याला जंताचं औषध वगैरे दिलं, हा. खाल्लेला चारा त्यांना पोटी लागतो. आणि मागं आता एक आपल्याकडं लंपी या आजारानं खूप थैमान घातला होता. हो, हो. सर्व कास्तकार इम्युनिटी चांगली असल्यामुळे एकाएकी या गायींना काही होत नाही. हा. आता हे गाय सर कोणत्या याच्यात आहे, कोणत्या ब्रीडमध्ये? कोणती? हे समोर आपण पाहतो लाल ही कलर गावरान गाय आहे. गावरान गाय नाही हो, का? हो, हो, हो. ती पहिल्याच येतातली आहे. ही पण गावरान आहे. या दोन्ही गायी गावरान आहेत. बरं. चांगल्या आहेत. हा, दुधाला वगैरे चांगले आहे का मग? हा, दुधाला एकदम चांगलं आहे. गावरान गाय बी 2-2.5 लिटर पर्यंत दूध देतात. हा. आता ही किती वेताची गाय आहे? ही एक- तिसऱ्या वितात गाय आहे. तिसऱ्या वेतात गाय? हा. आता गाभा नाही ही. हा. ही पहिली कालवड आहे, ही हा. दुसरी कालवड आहे. आता तिसऱ्या वितात आणखीन गाभा नाही. बरं. वर्षाला एक वासरू देते आपली गावरान गाय पण. वर्षाला एक वासरू देते? हा, एका वर्षात एक वासरू दिलंच पाहिजे गायीने. फक्त त्या पद्धतीने त्याचं संगोपन करावं लागतं नाही का? संगोपन थोडं आता कसं आमच्याकडे खेड्यावर गायी असते हा. जवळपास आता म्हणजे रानात चरायला जाते ते. हा, ह्या गायी पण पूर्ण आपल्या रानात चरायलाच जातात. ह्या गायीला काही विशेष असं काही म्हणजे बांधून किंवा हे नाही, हा. जाग्यावर काही नाही. सगळ्या रानात चरायला जातात. पण आणि सायंकाळी सकाळी त्यांच्यावर थोडं लक्ष दिलं, थोडंफार खायला वगैरे टाकलं तर ते आपण एकदम व्यवस्थितशीर राहतात. आता आपल्याकडे कास्तकाराची अडचण काय आहे सर? हा. म्हणजे गायी जवळपास 2-2, 3-3 वर्ष एकदा गायल्यानंतर 3-3 वर्ष पुन्हा ती पुढच्या वासराला जन्म देत नाही. नाही 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 तर नाही. त्या- देतात, पण ते आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही ना. हां हां वेळेवर माझ्यावर आली तर त्याला आपण समजा सांड मिळत नाही हां किंवा त्याला खाणं पिणं हे राहत नाही, त्यामुळं ते माझ्यावर येत नाही. त्यामुळं ते 2-2, 3-3 वर्ष खाली राहतात. हे आता ही आमच्या गाईनं 8 वासरं दिलेत. ही 8 वेतातली गाय आहे. ही 8व्या वेतातली गाय आहे? हो. आणि पुन्हा गाभा नाही? हा, पुढं एक बाहेर गाय आहे, 12 वेतातली गाय आहे ती. 12 वेतातली? 12 वेत झाले तिचे, 12 वासरं आहेत तिचे. हा. त्याच्या 4-5 पिढ्या आपल्याकडे आहेत. हां तिची मुलगी, तिची मुलगी, तिची मुलगी, अशा आपल्या 4-4, 5-5 पिढ्या आहेत आपल्याकडे हां. एका एका गाईच्या. म्हणजे कसं आता बऱ्याच कास्तकाराचं मी ऐकलं का बुवा गावरान गाय यासाठी नाही परवडत. एक तर ती म्हणजे लवकर नाही नाही नाही, जमत नाही. गावरान गाय सगळ्यात चांगली गाय गावरान गाय आहे. कमी खर्चात, कमी याच्यात 0 मेंटेनन्स आहे आणि ती गाय उत्पन्न पण खूप चांगलं देते. हा. पण आपण त्याच्याकडून घेत नाही. हिचं गोमूत्र झालं, शेण झालं, वासरू झालं, सगळ्या गोष्टी एकदम बेस्ट आहेत. आणि मग बाकी जर्सी गाय जे तुमची 10-12 लिटर दूध देईल, पण हा. इथं 3 लिटर कामी आहे, ते 12 लिटर कामी नाही. ते पाणी आहे, हा. ते अमृत आहे. हो ना. हा. आणि आता समजा जे गाई आता तुम्ही दूध वगैरे काढता हा. तर मग दूध डेअरीला जाते का आपलं? नाही, दूध आमचं हे सगळं जाग्यावरून लहान मुलांवाले प्युअर दूध आमच्याकडे. बाकी गाईचं दूध जर्सी गाईचं 30 रुपये लिटर जाते, तर आमचं 70 रुपये लिटर जातात. 70 रुपये लिटर विक्री यायची? नंबर लावून नेतात 70 रुपये लिटर. आणि आणि हे सर्व गिऱ्हाईक जे आहे ते आपल्या जागेवरून जाग्यावरून नेतात, दुधाची खरेदी जाग्यावरून करते? नेतात. हां. आणि नंबर लावून ते इथूनच दूध नेतात. बरं बरं. खूप सुंदर फार्म आहे सर तुमच्या. आणि गाई खूप आवडल्या मला. गाई म्हणजे सर्वच एक चांगल्या गाई आहे. चला सोडू का? आता कुठं ह्या गाय या, 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 या. चला. ए, ए, ए. पुढे घे, घे पुढे. चला, चला. चला. या साईडने इकडं वाचवायचं. चला, 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 चला. चल, 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 चल. गोपी, 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 गोपी. चल, चल, चल. आता ह्या सर्व गाई रानात जातील चरायला? रानात चरायला जातात. हां. कमी खर्चात, कमी याच्यात सगळ्यात बेस्ट गाय गावरान गाय. हां हां. आता हे राठी गाय आहे, तर मग हे तुम्ही घरीच तयार केलेली आहे घरच्या गाईवर? घरच्या गायीवर ते हां हां. आता हिचं कसं काय निघली दुधाला वगैरे? दुधाला पण चांगली आहे ही. हां. आता ही तिसऱ्या वेतात आहे. हां. दूध वगैरे चांगलं देते.
आपल्या भागातील काही असं आजार वगैरे म्हणजे काही नाही, अडचण आजार वगैरे काही नाही, काहीच अडचण नाही. काही नाही, काही नाही. देशी गाईला कुठलेच आजार नाही आहे. फक्त हे जी ही आपली प्युअर गावरान आहे प्युअर गावरान गाय आहे. ही आता ही तिसऱ्या वितात गाय आहे. का ही आता आणि सध्या गाभण आहे. खूप मोठ्या मापाची गाय आहे. हा, हेट वगैरे एकदम चांगली आहे. दुधाला पण छान आहे. 6 लिटर दूध देते 2 टाइम लागेल. 2 टाईमला 6 लिटर. हा, आणि आता आपल्याकडे सर काही म्हणजे गोरे येत असतील जर मला गोरे येतात. गोरे मग त्याची विक्री नाही, गोरे असे आपण पळायला देऊन देतो कोणाला पण. पाहायला देऊन देतो नाही का? हा, ठीक करतो, काही पळायला देऊन. बरं, आपली कोणती गाय आहे सर 12 वितावाली? ठीक आहे. हिची 12 वेत झाली आपल्याकडं. ही उपा नावची गाय आहे आमची. हां 12 वेत झाली ती आतापर्यंत. हो का? हा, आत्ता पण आत्ता जणली व्याली ही. हां तिला एक आता गोरा आहे. गोरा आहे सोबत नाही का? गोरा आहे. 8 लिटर दूध द्यायची ही गाय. आणि या गाई सर्व स्वभावानं एकदम शांत, शांत. लहान मुलं आपण जसं त्यांना ठेवू तशा त्या गाई राहतील. हां आपण त्यांना थोडं प्रेमळ वयानं राहिला तर ते पण आपल्यासोबत प्रेमळ यायचं. आणि आत्ता झालेलं जे आपलं इथं पशुप्रदर्शन आहे हा, त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाची गाय ही ही आहे आपली कपिला. कपिला नाही का? ह्या कांक्रेज जातीच्या गाई. कॉन्क्रीट. हो. ह्या कॉन्क्रीट गाई थोड्या म्हणजे ॲग्रेसिव्ह असतात हां हां आणि काटा मजबूत. त्याच्यावर बिमारी काही येत नाही. ही पहिल्या क्रमांकाची गाय नाही का? हा, हिचे किती वेळ झाले सर आपल्याकडं? हे आता 5वं वेत झाला. आणि हे आपण म्हणजे खरेदी केली होती का नाही घरचीच? नाही, आपल्या घरी झालेली. घरी झालेली आहे. हा. मग हिच्यापासून कपिलच वासरं आले का? नाही, कपिला नाही येत. एकच कपिला येते, बाकी कपिला येत नाही. दुरून 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 असं आहे नाही का? पाहिजे आरामानं आराम. हा. मला म्हणजे मी असं म्हणजे आपल्या ऐकण्यात आलं का बा बाकी गाईच्या दुधापेक्षा या दुधाला फार महत्त्व असते, हो. कपिला गाईच्या दुधाला. दूध याचं आणि आपल्या गावरान गाईचं सेम आहे. सेमच आहे ना? सेम आहे. हा. दुधाचं काहीच हे नाही आहे. दोन्ही बी एको क्वालिटीचं दूध आहे. हां दूध एकदम प्युअर राहते. हे वासरं आहेत. इकडे वासरं आहे सर्व आपले, हो 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 हो. म्हणजे सर्व आता दूध पिणारे. बापरे दूध पिणारे वासरं आहेत. सर, हे वासरू किती वर म्हणजे महिन्याचं आहे मोठं? हे 12 महिन्याचं वासरू आहे. 12 महिन्याचं आहे. हा. काय गोर आहे? कालवड आहे. कालवड आहे का? ही आपल्या इथंच झालेली आहे. खूपच सुंदर आहे सर इथं. हा. चल 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 चल. फक्त 12 महिन्याची कालवड आहे सर ही. हो, ही 12 महिन्याची कालवड आहे. प्रत्येक वासरांना प्रत्येक गाईला आपल्या नाव आहे. हां प्रत्येकाची जन्मतारीख आहे. आपण जसं आपल्या गावरान गाईला हे ठेवत नाही तसं हा. आम्ही यांना ठेवलेलं आहे. त्यामुळे हे तेवढे याने राहतात. आपण जर यांना हे केलं चांगल्या पद्धतीनं हां. तर हे खूप चांगल्या यानं हे राहून चांगलं हे करतात. बरे जो आपल्याकडे आता नंदी आहे त्याचीच आहे का ही कालवड? हो, नंदीची कालवड. खूप चांगला आहे सर याचं रिझल्ट म्हणजे एक नंबर आहे. आणि तुमच्या अंगावर खूपच दिसत आहे हो. सर, तुमच्याकडे चालले आहे ते. हा. या ही गावरान आहे का? हा, ही प्युअर गावरान आहे. हो हो. ही म्हणजे जवळपास 18 महिन्याची कालवड आहे. गावरान याच्यातनी चंचलता खूपच. चंचलता राहते ती. अरे 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 अरे. बाकी जे आता कास्तकार आपले हा व्हिडिओ पाहणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही गावरान गाईबद्दल काय सांगसाल? गावरान गाय ही सगळ्यात चांगली गाय. गाय पाळायची तर चांगली गावरान गायच पाळायची. गावरान गाय कसं आहे, दूध चांगलं आहे, 0 मेंटेनन्स आहे, खर्च काही नाही. आपल्या वेस्टेज पासून गाय जगते. हां. आपल्याला खूप काही खर्च करावा लागत अशातला नाही. माल सगळं आपण घ्या, पण वेस्टेज तर त्यांना द्या. वेस्टेज जरी दिलं आपण हां तरी तुम्हाला गाईपासून गोमूत्र आहे, शेण आहे, दूध आहे, ह्या हां. सगळ्या गोष्टी. त्यानंतर बिमारीसाठी ते एवढं चांगलं आहे. तुम्ही गावरान गाईवरून जर हात फिरवला रोज हां तर तुम्हाला बीपी सारखी बिमारी होणार नाही. हां. हे 100% लिहून देऊ आपण. बीपी तुम्ही इथं मेंटेनन्स कर, मोजून घ्या. नंतर गाईवर हात फिरून जरी तुम्ही हे केला आता आणि टेन्शन स्ट्रेस तुमचा एकदम गावरान गाईवरून हात फिरवला हां. स्ट्रेस कमी होऊन जातो. आता एवढे आपले 75 गाई वासरं आहे सर, मग याचं संगोपन करायला किती जण आहे आपण? फक्त 2 माणसं आहेत आपल्याकडं. 2च माणसं. 2 माणसात नाही संगोपन होते आपलं. हां. लिहून आहे आपल्याकडं. मी आता हे म्हणजे आपल्या इकडे राजस्थानी लोक आहे ना गिरवाले, हो. त्यांच्याकडे जात असतो मी कधी कधी गाई पाहायला त्यांच्या. हां पण एवढ्या सुंदर कालवडी सर त्यांच्याकडे बी नाही आहे. ते गिरवाले आहेत ना ते, बरोबर. तर हे एवढं जबरदस्त रिझल्ट ही जी त्यांच्याकडे. कालवड आहे हिचं नाव आहे दिव्य ज्योती. हां ही आपल्या देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी हा. यांची गाय आणि ही गाय हा. दोन्ही एका दिवशी व्यायल्या. हां का हिचं पण ना आम्ही दिव्य ज्योतिष ठेवलेलं आहे. हां हां खूपच सुंदर गाय आहे. खूप कमी खर्चात, खूप कमी याच्यात आणि चांगलं मेंटेनन्स होऊ शकते. हो फक्त एक दोन तास जरी आपण गाईला दिला तर खूप आहे. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास जरी दिला ना हां तरी त्यांना भरपूर आहे. खूप काही जास्त लागत नाही आणि खूप काही त्यांचं मेंटेनन्स नाही आहे. झिरो मेंटेनन्स आहे. हां आपण बाहेरच्या काही जर्सी वगैरे हे म्हणतो त्यांना मेंटेनन्स खूप जास्त आहे. हो ना आणि त्या हिशोबानं त्यांना बिमाऱ्या, आजार हे ते खर्च पण भरपूर आहे. हो. हे बिना खर्चात आपल्या याच्यातनी वेस्टेजवर जगणाऱ्या गायी आहेत आपल्याकडे. हो ना हो ना. बरं सर ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला धन्यवाद. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद तुमचं. आणि खूप सुंदर फार्म आहे तुमचा. खूप म्हणजे आता बाकी जर कोणी कास्तकार जर आपल्या फार्मला भेट देऊ इच्छित असतील तर काय त्यांच्यासाठी काय ॲड्रेस वगैरे एकदम देऊ शकतात. कधी पण भेट देऊ शकतात. आपण त्यांना मार्गदर्शन देऊ बरं बरं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना आपलं म्हणजे आर्नीमध्ये शिवनेरी शिवनेरी चौकात, मेन चौकात आपलं फार्म आहे. शिवनेरी चौकमध्ये फार्म आहे आपला नाही हो, का. हो. जर कोणी कास्तकार सरांना भेट देण्यास इच्छुक असतील तर त्यांनी सरांना आवश्यक भेट द्या. कारण इथे येऊन तुम्हाला गावरान गायी कशा पद्धतीने ठेवायच्या असतील ते इथे तुम्हाला माहिती होईल. खूप सुंदर सुंदर गायी आहे सरांकडे पाहू शकता. तर ठीक आहे सर पुन्हा एकदा चॅनलच्या वतीने तुम्हाला धन्यवाद सर. धन्यवाद. आणि तुमच्या या ज्या गोपालन आहे त्याला शुभेच्छा. ठीक आहे सर. तर मित्रांनो असा होता चल्लानी सरांचा देशी गाईचा फार्म. तर तुम्हालाही नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. खूप सुंदर असं संगोपन आहे त्यांचं. सुंदर सुंदर गाई आहेत त्यांच्याकडे. एक कालोड त्यांची 2 वर्षात जिने वासराला जन्म दिलेला अशी कालोड आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे असलेल्या गावरान गाई 3-3 लिटर दूध एका वेळचं देतात. तर अशा प्रकारच्या गाई त्यांनी सांभाळलेल्या आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि सर्वात विशेष म्हणजे सरांचं गायीविषयीचं प्रेम आणि गायींचं सरांवर असलेलं प्रेम हे मला खूप जास्त आवडलेलं आहे. तर ठीक आहे हा व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.